चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो. जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक अशी महत्वाची घटना घडली ती म्हणजे दुसरं महायुद्ध. आपल्या सर्वांना माहित आहे हिटलर नाझी यांच्या सैन्यानं यांनी इंग्लंड आणि मित्र राष्ट्र याला अक्षरशः सळवटी पळव करून सोडले. 1940 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालं. अतिशय जबरदस्त मोठं हे महायुद्ध. अनेक देश त्यात सहभागी झालेले होते. त्याच्यात एक मोठा इतिहास. हिटलर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नाझी आक्रमक झालेलं होते आणि त्याच्यासमोर मित्रराष्ट्रापैकी देश विशेषतः इंग्लंड हातलं झाले. परंतु 1940 साली इंग्लंडला एक अतिशय आक्रमक उद्द आणि धडाडीचं नेतृत्व मिळालं. ते म्हणजे सर विन्स्टन चर्चिल. सतत 57 दिवस लंडन शहरावर जर्मनीकडून रॉकेट्स, विटू रॉकेट्स आणि बॉम्ब्स पडत होते. हजारो लोक मरत होते. इमारती उद्ध्वस्त होत होते. लंडन शहर असं नुसतं पेटलेलं असायचं आणि सगळे हातलत झालेलं होतं. सगळं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं सगळ्या इंग्लंडच्या जनतेचं. काय करायचं कुणाला काही सुचत नव्हतं. या प्रसंगी सर विन्स्टन चर्चिल यांनी आपलं सगळं कार्यालय, आपला सगळा महत्वाचा स्टाफ आणि सगळं संपूर्ण मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी, स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आपलं संपूर्ण कार्यालय लंडनच्या मध्यवर्ती भागामध्ये अंडरग्राऊंड ठिकाणी हवं. तर अतिशय संबोधन झालं. मी त्या ठिकाणी जाऊन आलो, सगळं पाहून आलेलं आहे. काही चांगले फोटो घेतलेले आहेत. या ठिकाणी 70 खोल्या आहेत. संपूर्ण चर्चिल, बीबीसी, डिफेन्स फोर्सेस, ब्युरोक्रॅट्स, चर्चिल यांच्या पत्नी, टेक्निशियन्स, अन्य सर्व महत्वाचा स्टाफ या ठिकाणी राहत होते आणि तिथून सगळा कारभार केला. या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्या आहेत. बीबीसीचं कार्यालय तिथे स्थापन केलं तर तिथून चर्चिल राष्ट्राला उद्देशून भाषण करायचं. का तर त्याचं मनोधैर्य उंचावलं जावं यासाठी आणि संपूर्ण युद्धाचं प्लॅनिंग आणि सगळं ते तिथून करत होते. आता या जागेचं वैशिष्ट्य काय आहे तर ज्यावेळी दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळी म्हणजे 16 ऑगस्ट 1945 रोजी या कार्यालयातले स्विचेस म्हणजे लाईट्स बंद करून ते कार्यालय बंद करण्यात आलं. त्या तत्पूर्वी त्या कार्यालयामध्ये जशी परिस्थिती होती म्हणजे सगळे कागदपत्र, कार्यालय, वस्तू, सर्व काही गोष्टी त्या जशाच्या त्या आहेत त्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर अतिशय उत्तम प्रकारे या सर्व वस्तू तिथं सांभाळण्यात आलेल्या आहेत. सगळं ओरिजिनल आहे, अगदी पाण्यासारखं आहे. चला मी तुम्हाला आता चर्चिल वॉर रूम या अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. चला माझ्या चर्चिल वॉर रूम लंडन. लंडनच्या मध्यवर्ती भागातील वेस्ट मिनिस्टर परिसरातील हे पहा चर्चिल वॉर रूम. अंडरग्राऊंड बंकर्स आहेत. ते चर्चिल इथून नियंत्रण करत असत. ही मीटिंग रूम पहा. इथे सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, ब्युरोक्रॅट्स, महत्वाच्या सर्व व्यक्ती, सुरक्षा सल्लागार, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या इथं मीटिंग होत असत. 115 मीटिंग्स इथे झाल्याची नोंद आहे. आपण आता मीटिंग रूम पाहिलेले आहे ज्या ठिकाणी चर्चिल स्वतः बसून सैन्याचे अधिकारी, ब्युरोक्रॅट्स आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि महत्वाच्या व्यक्ती यांच्याबरोबर बसून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असतात. आता नाझी आणि हिटलर यांच्या सैन्याकडून ज्यावेळी लंडनवर बॉम्बार्डमेंट होत असेल किंवा त्याचं नुकसान होत असेल त्यावेळी चर्चिल यांचा याला भावना आवडता येत नव्हत्या. त्यामुळे ते ज्या खुर्चीत बसत असत त्याचे ते लाकडी हात आहेत खुर्चीचे आणि चर्चिल ते बूट वगैरे आवडत असल्यामुळे आवेशाने त्यांच्या नखाचे जे स्क्रॅचेस आहेत ते त्या लाकडावर उठलेले आहेत आणि तुम्ही अजूनही सुद्धा ते पाहू शकता. त्या खुर्चीवर जे स्क्रॅचेस आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि चर्चिलांना काय त्यांच्या भावना होत असतील त्याच्याबद्दल मिलिटरी ऍडवायझर चर्चिल यांचे त्यांचा कक्ष पहा.
आर्म फोर्सेसमधले वरिष्ठ अधिकारी त्यांना वापरण्यात साठी देण्यात आलेले त्यांची खोली पहा तुम्ही. चर्चिल यांचा संपूर्ण स्टाफच या ठिकाणी राहत होता, कारण त्यांना डिसिजन भराभरा घ्यायला लागायचे आणि वेळी अवेळी घ्यायला लागायचे. बघा स्टाफ सगळा इथून ऑफिस पर्सनल स्टाफ चर्चिल यांचा तुम्ही पाहू शकताय. हे कार्यालय अहोरात्र चालायचं. या ठिकाणी काही खास अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत आणि हे फार बघण्यासारखं आहे किंवा एक असं कुतूहलाचा भाग आहे. चर्चिल यांचा जो स्वतःचा वैयक्तिक कक्ष होता किंवा त्याची जी बेडरूम होती त्या शेजारी एक छोटी खोली आहे आणि त्या खोलीच्या बाहेर बोर्ड लावलेला आहे टॉयलेट म्हणून. पण त्याचं सिक्रेट असं आहे, प्रत्यक्षात ते टॉयलेट नाहीये. चर्चिल या ठिकाणी आत जात असत आणि तिथून हॉटलाईन जोडलेली होती थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याकडे. त्यामुळे जे या सर्व प्रकरणाशी युद्धाशी संबंधित किंवा अन्य काही प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये जी गुप्त मेसेज असेल किंवा गुप्त चर्चा असेल ते चर्चिल या ठिकाणाहून रुझवेल्ट यांची चर्चा करत असत. याचा कुणालाही थांगपत्ता सुद्धा नव्हता. पहा या ठिकाणी चर्चिल राहत असत. सर्व अत्याधुनिक सोयी आणि सुविधा इथं उपलब्ध होत्या. आपण पाहू शकताय. आता ह्याच्या शेजारी जी खोली आहे ही ती टेलिफोन रूम, ह्याच्या बाहेर टॉयलेट असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी सतत सगळीकडून माहिती बातम्या वगैरे येत असत आणि सतत चर्चा व्हायची आणि सगळं प्लॅनिंग व्हायचं. युद्धाच्या बद्दल आराखडे तयार होत असत. साधारणपणे 400च्या आसपास लोक इथं राहत असत. वेगळ्या कॅटेगरीतली वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक इथं राहत असत. स्टाफ मेंबर राहत असत आणि याबद्दल सगळी चर्चा इथं सतत होत असे. तुम्ही आता या ठिकाणी चर्चिल यांच्या काही ओरिजिनल वस्तू पहा. हा सुप्रसिद्ध सिगार तुम्ही इथं पाहू शकताय. आणखीन चर्चिल यांच्या वापरातल्या वस्तू आहेत इथे. तो टाईपरायटर, फेमस बो बघा. रुझवेल्ट यांनी चर्चिल यांना अमेरिकेचं नागरिकत्व दिलं होतं. तो अमेरिकेचा पासपोर्ट पहा चर्चिल यांचा. मित्रांनो, माझा युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा. धन्यवाद. Hello friends, today I am going to show you not 1, 2 but 3 very exciting tricks. When you watch it, I am sure it will become very difficult for you to trust your own eyes. But watch them very carefully. Friends, you must have subscribed to my YouTube channel. If you haven't done so, please subscribe my YouTube channel. And yes, if you like these videos and the tricks and magic, please click on the like button. Thank you. Take care. Hello friends, I am going to show you a very, very exciting trick or magic. Watch it, you'll like it. So I have this big needle. It's very sharp. You can watch this very sharp needle. It's very sharp. Now what I'm going to do, watch it carefully. Keep silence. I'm going to insert this very sharp needle through my tongue. Okay? Watch it carefully. This may cause a little bit injury to me, but let me take some calculated risk. I'll take some calculated risk. Okay? Now, this is the needle. Okay? This needle, now I'm going to insert through my tongue. Watch it very carefully.
Hello friends, today I am going to show you a very fantastic trick or magic with the cards. There are big cards so that you can see it properly. Okay, now I have 3 cards. You can watch this. What are the cards? This is ace, this is king, and this is queen. Okay, ace, king and queen, right? Now see what happens. I will say this, ace, king and queen. Okay, now what I will do, I will keep these cards behind this. So ace, king and queen, 3 cards are there. Now see what happens now. 1, 2, 3. Ace, queen and queen. Where is the king? King had disappeared. Okay. Now you can see ace, queen and queen. King has disappeared. Now see what happens. Two queens and an ace. Let's see what happens now. This is the ace. Okay. So this is the ace. I will cover this with this. Now see what happens. Queen, queen. Oh, all queens. Hello friends, today I am going to show you a fantastic magic. This great magic, the world's one of the best magicians, Mr. Harry Houdini, used to perform this. Harry Houdini was a Hungarian-born US-based magician. He was very famous in the world for performing great tricks. So the trick which used to be performed by Houdini, I am going to show you in front of you. See my both the hands, handcuffs. I am totally locked with these chains. 2 locks are there and the solid ring is there. See, with this, I cannot make my hands free. It has been locked. I am cuffed, handcuffed. See this. But I will show you with the magic I can make my hands free within fraction of a second. See this. Nobody can free me unless the locks are opened. Now just see. You won't believe your own eyes. Just watch. I am covering it for the sake of my trick. This is a simple cloth. Say this. I am just covering it for a few or a fraction of a second. Say this. I covered this. Now watch what happens. My both the hands are totally tied with the chains and the ring and it has been locked. See what happens now. See, it is locked. Now I am putting this cloth. Now watch. 1, 2, 3. Thank you very much and take care. If you are not subscribed to my channel, please do it. Sailing. One pronunciation, 2 different meanings, obviously. One is sailing, means exchanging goods, items, things with currency or money. Other sailing is cruise, that is moving in a boat or ship through waters. Yes, these 2 activities, they come together at a unique place and you can experience and enjoy this phenomenon only at Egypt. But for that, you will have to take a cruise. The cruise starts from Aswan and it moves towards Luxor. 3 nights, 4 days cruise. Excellent, beautiful experience. Here you can find this and you can experience this phenomenon of sailing and sailing. Come on, I will show you.
You can watch this cruise. We had booked this cruise 3 nights and 4 days. Very nice experience. All sorts of facilities are available over here. Excellent entertainment. You have gym over here, swimming pool, bar, everything is here. Every night there will be a special thing like belly dance, magic tricks, lot of things. Watch this Nile River. Very good experience indeed. We have seen people selling their products along roadsides, in shops, in market, in malls. But here in Egypt, you can witness an altogether different way of selling the product, and that too, selling while selling. So, when we are moving a cruise from Aswan to Luxor, your ship or the boat will be surrounded by small boats. Normally, a small boat is occupied by 2 or 3 persons. They will have plenty of products like bed sheets, small carpets, then souvenirs, covers, pillow covers. They will explain you about the product. They will disclose you the price. And if you are happy and satisfied with the product and the cost, you can put that much money in a small plastic bag or in a cloth and throw it, or rather give it to them. These people, they will pack up your product, whatever you have selected, and they will throw it accurately into your cabin. Yes, they have cultivated the habit of throwing the parcels directly into your cabin. No ways of missing it. Oh, this is amazing. Altogether different experience. You can watch this video and you can decide. Come on. Look at it. There are different items and goods with them. They will show you now. Look at it. Hello, excuse me, my friend. India, hello. They will tell about the product and price. Our cruise is surrounded by the small boats and these people who are selling their different items. We are sailing through beautiful Nile River, the longest river in the world, having a length of 6,995 kilometers. Altogether different experience. Unique way of earning money by selling products. See those gentlemen. Yeah, he's traveling with us. He's trying to convince you to take the product. Really amazing. Wonderful. Please subscribe to my YouTube channel if you haven't so far. And don't forget to click the like button if you like this video and information, please. Thank you. नमस्कार मित्रांनो, मी आज एक नवीन ट्रिक म्हणा किंवा एक्सपेरिमेंट घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. याच्यामध्ये फिजिक्स, मॅग्नेटिझम याचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. जबरदस्त असं डोकं चालवलेलं आहे आणि तू पहा हा प्रयोग आणि जादू कशी येते. मॅग्नेटिझमच्या आधारावर आहे, पण तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटेल. बघा, चला आपण आता प्रयोग सुरू करूया. मी त्याचबरोबर तुम्हाला माहिती पण देतो. चला आपण आता प्रयोगाला सुरुवात करूया. हे पहा, माझ्याकडे एक स्क्वेअर ट्यूब आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, याला इथे एक छिद्र आहे, होल आहे आणि पाठीमागच्या बाजूला समांतर असं होल आहे. याचं कारण असं आहे, तुम्ही पाहू शकताय की स्टीलची जी स्टेनलेस स्टीलची जी सुई आहे, छोटासा रॉड आहे, हे या छिद्रातून असं हे आरपार जाऊ शकतं. पहा, दोन्हीकडे छिद्र असल्यामुळं
ते आरपार इथून असं जाऊ शकतं. राईट? तुमच्या लक्षात आलंय आता काय होतंय पहा. ही पहा स्क्वेअर ट्यूब इथून पोकळ आहे, इथं जी बंद आहे. आता माझ्याकडे हा डाईस आहे. हा डाईस तुम्ही बघू शकता. या डाईसला या ठिकाणी होल आहे आणि याच्या अपोजिट साईडला होल आहे. हे होल का दिलेलं आहे तर या प्रयोगासाठी हे होल आहे. आता प्रयोग आपण कसा करायचा आहे होल मी दाखवतो. आता हे होल आहे, या इथं पण होल आहे. मी आता हे पहा एका रेषे देण्यासाठी हे पहा मी आता हा डाईस आता वरून सोडतोय. याला इथं असा आरपार होल आहे. माझा अंगठा आणि हे बोट ज्या इथं त्यांना होल आहे बघा, ते पाहू शकता. ते पाहिजे होल आहे. आता तुमच्या समोर मी हे या ट्यूब स्क्वेअर ट्यूब मध्ये ते घातलेलं आहे. आता त्या डाईसची 2 होल्स आणि ही 2 होल्स ही मॅच झालेली असल्यामुळे आता ही जी स्टीलची सुई आहे ती आरपार जाईल. हे पहा ही सर्व होल्स एकत्र आल्यामुळे सुई आरपार गेलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. त्यामुळे हा डाईस त्यात अडकलेला आहे. हा डाईस खाली पडू शकत नाही. त्या डाईसची 2 होल्स, या ट्यूबची 2 होल्स, त्याच्यामधून ही सुई गेलेली आहे. डाईस आत आहे, तुम्ही पाहू शकताय. आरपार गेल्यामुळे हा डाईस खाली येऊ शकत नाही, खाली पडू शकत नाही. हे पहा आता डाईस खाली पडायचा असेल तर मी सुई काढून देतो. तुम्ही पहा, हे पहा डाईस तुम्हाला दिसेल. डाईस पडलेला आहे याच्यामध्ये. हा बघा डाईस. आता खरी गंमत सुरू होते. मी हा प्रयोग परत रिपीट करतो. हे पहा तुम्ही बघू शकताय ही होल्स. ही होल्स तुम्हाला दिसत आहेत, आरपार होल्स आहेत. आता पहा परत रिपीट करतोय. हे पहा, हे पहा तुम्ही पाहू शकता ही होल्स आहेत तिथं. होल्स आता मी इथून ही होल्स या ठिकाणी मॅच करून देतोय. हे पहा परत बघा सारखी प्रोसिजर. हे मी आता आत सोडलेलं आहे. राईट? ही सुई, हे बघा ही सुई आणि बघा सगळं सेम बघा सारखं. हे आरपार, हे बघा हे आरपार गेलेलं आहे. सुई हे पहिलं चित्र डाईस आणि सुई एका रेषेत सगळं आलेलं आहे. हे पहा आता मी तुम्हाला हे उलटं करून दाखवतो. मगाच्या सारखाच तो डाईस जो आहे तो याच्यामध्ये अडकलेला आहे. कारण इथे डाईस आहे, सुई, होल्स सगळे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हे डाईस खाली पडू शकत नाही. पण मी मिराकल करतो. तो पहा तो डाईस लगेच खाली पडेल. जस्ट वॉच दिस. सुई तशीच आहे, हे सगळं तसंच आहे. बघा सुई बी काढलेली नाहीये, पण काय होते पहा. अच्छा थँक्यू. आता हा प्रयोग मी कसा केला, ह्याच्या मागे काय प्रिन्सिपल आहे, काय थिअरी आहे, ही जादू कशी केली हे तुम्हाला तर मी समजून सांगणार आहे. मित्रांनो पहा, ही जी मी तुम्हाला स्क्वेअर ट्यूब दाखवलेली आहे याचा हा भाग मॅग्नेटिक आहे. याचा हा भाग मॅग्नेटिक आहे. आणि हा जो मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक भाग आहे, याचा जो पोलॅरिटी आहे ती एका प्रकारची आहे. ओके, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पैकी एक प्रकार आहे. आणि हा जो तुम्हाला मी डाईस दाखवला मित्रांनो, हा पहा, हा जो डाईस तुम्हाला मी दाखवला, हा डाईस पण मॅग्नेटिक आहे. आणि काय गमवतं ते पहा, ज्यावेळी हा डाईसचा जो 1 नंबर आहे, तो 1 नंबर खाली करून ज्यावेळी मी याच्यामध्ये डाईस घालतो, त्यावेळी या डाईसची पोलॅरिटी आणि या मॅग्नेटची, इथल्या भागाच्या मॅग्नेटची पोलॅरिटी ही अपोजिट असते. त्यामुळं ज्यावेळी मी वरना डाईस सोडतो, अपोजिट पोलॅरिटीमध्ये मुळे हा डाईस पूर्णपणे खाली जातो आणि मग नंतर ते होल्स मॅच होतात आणि मग ती सुई आरपार जाते.
परंतु काय होतं पहा, हा एक आकडा आहे. तुम्ही 6 कडा धरून, आता हे ओल तुम्ही पाहता इथे, पण 6 कडा धरून ज्यावेळी मी हे याच्यामध्ये घालायचा प्रयत्न करतो किंवा घालतो, त्यावेळी याची जी पोलॅरिटी आहे आणि याची जी पोलॅरिटी सॉरी सेम होते. त्यावेळी काय होतं, याची जी 6 नंबर सकट ज्यावेळी मी हे खाली घालतो किंवा घालायचा प्रयत्न करतो, त्यावेळी याची जी पोलॅरिटी असते इथल्या मॅग्नेटची आणि याची जी पोलॅरिटी असते इथल्या मॅग्नेटची सिमिलर असते, सारखी असते. आणि या दोन्हीची पोलॅरिटी, या मॅग्नेटच्या दोन्हीची पोलॅरिटी ही सिमिलर झाल्यामुळे हा जो डाईस आहे हा रिपेलिंग ऍक्शन होते. त्यामुळे हा डाईस खाली जात नाही, हा वरच्यावर त्याला थांबवलं जातं. तुम्ही पाहू शकता हा डाईस इथं आता वरच्यावर थांबलाय. या अपोजिट पोलॅरिटी इक्वल सिमिलर पोलॅरिटीमुळे डाईस वरच्यावर थांबला जातो आणि मग जी पिन आहे ती त्या डाईसच्या खालच्या बाजूनं आत जाते. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. त्यामुळं काय झालेलं आहे की हा डाईस आहे खालच्या भागामध्ये, वास्तविक इथं पोकळ आहे, त्यामुळे ही सुई आरपार गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला असं फसवं दृश्य दिसतंय. ऍक्च्युली डाईस याच्यात अडकलेला नाहीये, तो इथं आहे, इथं अट्रॅक्ट होऊन थांबलेला आहे. त्यामुळे मी ज्यावेळी छोटासा असा लाईट धक्का देतो त्यावेळी तो डाईस असा इथून खाली पडतो. हे पहा, असा अजब प्रकार आणि असे प्रिन्सिपल या ठिकाणी वापरले आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. आणि माझं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर ते सबस्क्राईब बेल बटन दाबा. धन्यवाद, काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार मित्रांनो, चला चक्क मराठीतून आज जादू बघूया, जादूची माहिती घेऊया. एक उत्तमपैकी ट्रिक आणि मॅजिक तुम्हाला मी दाखवतो. चला मराठीतून आनंद घ्या. करोना बिरोना सगळं विसरा, पण काळजी घ्या. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलाच असेल. जर केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्या पुढे बेल घंटीचं एक बटन आहे ते पण दाबा. आणि समजा तुम्हाला ही मॅजिक जादू आवडली, डेमॉन्स्ट्रेशन आवडलं, तर लाईकचं बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका. चला आपण प्रयोग. चला आपण आता जादू पहिली ट्रिक सुरू करूया. जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। कभी खुद पे कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, कभी खुद पे कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना। हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उनको, हम तो समझे थे, हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उनको, क्या हुआ आज ये किस बात पे रोना आया, क्या हुआ आज। नमस्कार। अपनी तो हर आह एक तूफान है, अपनी तो हर आह एक तूफान है, क्या करे वो जान कर अनजान है, ऊपर वाला जान कर अनजान है, अपनी तो हर आह एक तूफान है। अब तो हंस के अपने भी किस्मत को चमका दे, कानों में कुछ कह दे जो इस दिल को बहला दे, ये भी मुश्किल है तो क्या आसान है,
नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता एक वेगळ्या प्रकारची अशी ट्रिक करून दाखवणार आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल. इल्युजन, मॅशिंग पॉवर, ESP म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, या सगळ्याचा उपयोग करून मी तुम्हाला ही आता ट्रिक करून दाखवणार आहे. बघा, मला निश्चितच आवडेल. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही माझा YouTube चॅनल सबस्क्राईब केला असेलच. जर केला नसेल तर कृपया ते सबस्क्राईबचं बटन दाबा. आणि हो, खाली एक तिथे कॉमेंट म्हणून पण आहे. जर तुम्हाला काही याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर कॉमेंट पण जरूर द्या. आणि हा जर व्हिडिओ ही ट्रिक आवडली तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका. चला, तुम्हाला मी एक अद्भुत असा आता ट्रिक करून दाखवतो. त्या छोट्याशा पिशवीमध्ये माझ्याकडे एक सुंदर अशी ब्रासची ट्यूब आहे. तुम्ही पाहू शकता, ब्रासची ट्यूब, त्याला वरती कॅप आहे, थ्रेडिंग केलेलं आहे. ट्यूब सुंदर ब्रासची अशी प्युअर ब्रास मेटल ट्यूब. आणि माझ्याकडे असं 4-5 रॉड आहेत, वेगळ्या रंगाचे रॉड आहेत, अगदी एकसारखे रॉड आहेत. बघा, छानपैकी बनवलेले आहेत. गोल्डन कलर आहे, हिरवा ग्रीन आहे, पर्पल कलर आहे, रेड आहे आणि ग्रीन आहे. एकसारखे रॉड आहेत, 5 रॉड. आता याच्यामध्ये गंमत काय होणार आहे तर माझ्या न कळत या 5पैकी एक रॉड त्या ट्यूब मध्ये टाकण्यात येणार आहे. मला माहित नसणार आहे कुठला रॉड याच्यामध्ये घातलेला आहे. त्याच्यावरती कॅप बसवून माझ्याकडे देण्यात येणार आहे. मी मेटल पॉवर आणि एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनच्या आधारे बरोबर अचूकपणे त्याच्यामध्ये कुठल्या रंगाचा रॉड आहे हे मी सांगू शकतो. मी स्वतःच्या डोळ्याने पहा. मॅडम बसलेल्या आहेत, त्या मॅडमच्या हातामध्ये मी 5 रॉड देतो आणि ब्रासची ट्यूब देतो. आतमध्ये कोणता रॉड असणार आहे मला माहित नाही, पण केवळ माझ्या सामर्थ्याच्या आधारे मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे. ते पहा, हे मी मॅडमच्याकडे देतोय. मॅडम, यातला कुठल्याही एका रंगाचा रॉड त्या ट्यूबमध्ये मॅडम तुम्ही घालू शकता आणि माझ्याकडे द्या. मित्रांनो, बघा, तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटेल की कसं काय होतंय. पण पहा, तुम्हाला मी समक्ष करून दाखवतो, अगदी तुमच्या डोळ्याच्या अगदी समोर. आता माझ्याकडं ब्रासची ट्यूब देण्यात आलेली आहे. हे पहा, ही ब्रासची ट्यूब त्याच्याकडे पाहतोय. मित्रांनो, ह्याच्यामध्ये निळ्या रंगाचा, ब्लू रंगाचा रॉड आहे. पहा, आपण हे खोलूया, ओपन करूया. अद्भुत ब्लू रंगाचा रॉड आहे. मी तुम्हाला हा प्रयोगाला परत करून टाकतो. आता मी मॅडमकडे परत देतो सगळं आणि त्याला दुसऱ्या रंगाचा रॉड त्यांना हवा तो आतमध्ये टाकायला. मी मगाशी ते ट्यूबचं झाकून उडून तुम्हाला मी दाखवलं. ज्याच्या आधी मी प्रेडिक्ट केला होता तो जो रॉड आहे त्या रॉडचा रंग कुठला आहे हे मी प्रेडिक्ट केलं होतं आणि तुम्हाला मी ते ट्यूब उघडून बरोबर तो रंग, त्या रंगाचा रॉड ओळखून दाखवला आहे. आता परत माझ्या अपरोक्ष मला न कळत त्या ट्यूबमध्ये रॉड घालण्यात आलेला आहे आणि माझ्याकडे हे पहा, ही ट्यूब घालण्यात आली. पाहू शकता, राईट. बंदिस्त ट्यूब आहे ती पहा. ओके, आता मी या रॉडकडं यामध्ये आता मित्रांनो रेड कलर, लाल रंगाचा रॉड आहे. लाल रंगाचा रॉड बघा. त्याच्या आतमध्ये कोणता रॉड आहे ते मी तुम्हाला सांगतोय. लाल रंगाचा रॉड आहे. चला आपण बघूया काय. हे बघा, लाल रंगाचा रॉड.
अकबर शांतपणे काळजीपूर्वक व्हिडिओ बघितल्याबद्दल We all know that every country has its own time zone. But to avoid confusion, or rather to simplify the times in different countries, it has been standardized. So the time zone in different countries is fixed in comparison or with reference to Greenwich Mean Time. We know about that. So Greenwich is a place through which the 00 line or the meridian line passes through. Greenwich is a place about 11 kilometers from London. Now today I am taking you to Greenwich, where we'll find this meridian line, and in comparison with this, all time zones in the world are fixed or determined or standardized. Come on, we'll go to Greenwich. We are now moving from London to Greenwich. This is Royal Observatory, Greenwich, and we have reached here. Look at it. Royal Observatory, Greenwich. Look at it. This is the prime meridian line which passes through Greenwich. Oh, this is the line. This divides Earth into two hemispheres, east and west. This is the line, very important line, prime meridian line. Look at it. For standardization of time zones in different countries, there was a major conference held at Washington in 1884. Astronauts of 25 countries, they participated in that conference. 45 delegates were there. After discussions, and then they decided that the time zone should be fixed or should be referred or it should be standardized with reference to the Greenwich Mean Time. That is the meridian line which passes through the Greenwich. Accordingly, the time zone should be fixed. So what is that? It is, scientists they agreed that the position of sun at 12 o'clock at Greenwich should be taken into consideration, and the line that is called as a meridian line should be turned as 00. And in comparison with that, east and west, these are the two hemispheres of the earth, and accordingly the time will be fixed. So the eastern side will have plus time zone and the western side will have minus time zone. Come on, let us see and let us go into details. Look at this wonderful theory. She is on the half of the portion of the earth, or rather one hemisphere, and I am standing on another hemisphere of the earth. Really wonderful. Friends, we know that earth completes its rotation of 360 degrees in 24 hours. So scientists had drawn imaginary lines from North Pole to South Pole. So the line after every 15 degrees, plus and minus. So 15 degrees, 15, 30 degrees, then 45 degrees, like that. There will be 24 lines. So each line of 15 degree will represent naturally 1 hour, because 360 degree rotation is completed in 24 hours. So 15 degree corresponds to 1 hour. So the countries which fall on the right side of this meridian line will have plus hours, and naturally those who are on the left will have minus hours. Now to simplify it, I will tell you the position of India. India falls on longitude, that is 82.5 degrees. So 82.5 degrees divided by 15 degrees,
So India is ahead of 5 hours and 30 minutes ahead of GMT. Accordingly, the countries which are on the left side will be minus. Okay? Now look at this wonderful phenomenon. My right foot is on the half portion of the earth and my left foot is on the another half portion of the earth. Really amazing. Friends, in 20th century, scientists have developed atomic clocks for better and precise accuracy. And this is called as UTC, Coordinated Universal Time Zone. Friends, how was the information and video? Kindly let me know. I will welcome it. Thanks. Hello friends. Today I am going to perform a great, dangerous but very risky adventure right in front of you. That too, straight away in front of the camera. Watch this very carefully. I am accepting a risk. This could prove to be a little bit dangerous for me if there is some sort of mistake. But don't forget to subscribe my YouTube channel if you haven't done so far. And if you like this video, please click on the like button. Thank you very much. Watch this. Keep silence. Enjoy. Good morning friends. Today I am going to show you a trick or magic, but it's not merely trick or magic. It's an adventure. I am accepting some risk. This could prove to be very dangerous, and some sort of threatening to me, and it could be a little bit dangerous. So I have to be very cautious. But watch it. Very famous and renowned magicians in the world, they perform this trick on stage. The same thing I am going to do in front of you before camera. Watch it, but please keep silence. I have to be very cautious because a little mistake from my side could prove to be very dangerous for my body or to my life. So watch it carefully what I am doing. See, I have blades, normal sharp razor blades. You can see these blades. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6. I have 6 blades like this. They are very sharp. They can cut. See this. You can cut. Now, watch carefully what I do. Please keep silence. I will take some water, because I have to swallow the blades. So I will require some water, with the water.
simple thread like this. Watch this thread. Simple thread. Okay? And this is now the, this is the sixth plate. This is the thread. I'll put it here. Simple thread. This is the sixth plate. Then watch this. Thank you very much. नमस्कार. YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो. जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक अशी महत्वाची घटना घडली ती म्हणजे दुसरं महायुद्ध. आपल्या सर्वांना माहित आहे हिटलर नाझी यांच्या सैन्यानं यांनी इंग्लंड आणि मित्र राष्ट्र याला अक्षरशः सळवकी पळ करून शकले. 1940 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालं. अतिशय जबरदस्त मोठं हे महायुद्ध. अनेक देश त्यात सहभागी झालेले होते. त्याच्यात एक मोठा इतिहास. हिटलर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नाझी आक्रमक झालेलं होतं आणि त्याच्यासमोर मित्र राष्ट्रापैकी देश विशेषतः इंग्लंड आक्रमक झाले. परंतु 1940 साली इंग्लंडला एक अतिशय आक्रमक उद्द आणि धडाडीचं नेतृत्व मिळालं. ते म्हणजे सर विन्स्टन चर्चिल. सतत 57 दिवस लंडन शहरावर जर्मनीकडून V2 रॉकेट्स आणि बॉम्ब्स पडत होते. हजारो लोक मरत होते. इमारती उद्ध्वस्त होत होते. लंडन शहर असं नुसतं पेटलेलं असायचं आणि सगळे हातलत झालेलं होतं. सगळं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं सगळ्या इंग्लंडच्या जनतेचं. काय करायचं कुणाला काही सुचत नव्हतं. या प्रसंगी सर विन्स्टन चर्चिल यांनी आपलं सगळं कार्यालय, आपला सगळा महत्वाचा स्टाफ आणि सगळं संपूर्ण मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी, स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आपलं संपूर्ण कार्यालय लंडनच्या मध्यवर्ती भागामध्ये अंडरग्राऊंड ठिकाणी आलो होतो. अतिशय संबोधन होतं. मी त्या ठिकाणी जाऊन आलो. सगळं पाहून आलेलं आहे. काही चांगले फोटो घेतलेले आहेत. या ठिकाणी 70 खोल्या आहेत. संपूर्ण चर्चिल, BBC, डिफेन्स फोर्सेस, ब्युरोक्रॅट्स, चर्चिल यांच्या पत्नी, टेक्निशियन्स, अन्य सर्व महत्वाचा स्टाफ या ठिकाणी राहत होते आणि तिथून सगळा कारभार केला. या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्या आहेत.
बीबीसीचं कार्यालय तिथे स्थापन केलं होतं. तिथून चर्चिल राष्ट्राला उद्देशून भाषण करायचं. का तर त्याचं मनोधैर्य उंचावलं जावं यासाठी, आणि संपूर्ण युद्धाचं प्लॅनिंग आणि सगळं ते तिथून करत होते. आता या जागेचं वैशिष्ट्य काय आहे तर ज्यावेळी दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळी म्हणजे 16 ऑगस्ट 1945 रोजी या कार्यालयातले स्विचेस म्हणजे लाईट्स बंद करून ते कार्यालय बंद करण्यात आलं. त्या तत्पूर्वी त्या कार्यालयामध्ये जशी परिस्थिती होती म्हणजे सगळे कागदपत्र, कार्यालय, वस्तू, सर्व काही गोष्टी त्या जशाच्या त्या आहेत त्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर अतिशय उत्तम प्रकारे या सर्व सुविधा सांभाळण्यात आलेल्या आहेत. सगळं ओरिजिनल आहे, अगदी पाण्यासारखं आहे. चला मी तुम्हाला आता चर्चिल वॉर रूम या अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. चला माझ्या चर्चिल वॉर रूम, लंडन. लंडनच्या मध्यवर्ती भागातील वेस्ट मिनिस्टर परिसरातील हे पहा चर्चिल वॉर रूम. अंडरग्राऊंड बंकर्स आहेत ते. चर्चिल इथून नियंत्रण करत असत. ही मीटिंग रूम पहा. इथे सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, ब्युरोक्रॅट्स, महत्वाच्या सर्व व्यक्ती, सुरक्षा सल्लागार, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या इथं मीटिंग होत असत. 115 मीटिंग्स इथे झाल्याची नोंद आहे. आपण आता मीटिंग रूम पाहिलेले आहे ज्या ठिकाणी चर्चिल स्वतः बसून सैन्याचे अधिकारी, ब्युरोक्रॅट्स आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि महत्वाच्या व्यक्ती यांच्याबरोबर बसून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असत. आता नाझी आणि हिटलर यांच्या सैन्याकडून ज्यावेळी लंडनवर बॉम्बार्डमेंट होत असे किंवा त्याचं नुकसान होत असेल त्यावेळी चर्चिल यांचा याला भावना आवडता येत नव्हत्या. त्यामुळे ते ज्या खुर्चीत बसत असत त्याचं जे लाकडी हात आहे खुर्चीचे, आणि चर्चिलला ते बूट वगैरे आवडत असल्यामुळे आवेशाने त्यांच्या नखाचे जे स्क्रॅचेस आहेत ते त्या लाकडावर उठलेले आहेत. आणि तुम्ही अजूनही सुद्धा ते पाहू शकता. त्या खुर्चीवर ते जे स्क्रॅचेस आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि चर्चिलला काय त्यांच्या भावना होत असतील त्याच्याबद्दल मिलिटरी ऍडवायझर चर्चिल यांचे त्यांचा कक्ष पहा. आर्म फोर्सेस मधले वरिष्ठ अधिकारी त्यांना वापरण्यात साठी देण्यात आलेले त्यांची खोली पहा तुम्ही. चर्चिल यांचा संपूर्ण स्टाफच या ठिकाणी राहत होता, कारण त्यांना डिसिजन भराभर घ्यायला लागायचे आणि वेळी अवेळी घ्यायला लागायचे. बघा स्टाफ सगळा इथून ऑफिस, पर्सनल स्टाफ चर्चिल यांचा तुम्ही पाहू शकताय. हे कार्यालय अहोरात्र चालायचं. या ठिकाणी काही खास अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत आणि हे फार बघण्यासारखं आहे किंवा एक असं कुतूहलाचा भाग आहे. चर्चिल यांचा जो स्वतःचा वैयक्तिक कक्ष होता किंवा त्याची जी बेडरूम होती त्या शेजारी एक छोटी खोली आहे आणि त्या खोलीच्या बाहेर बोर्ड लावलेला आहे टॉयलेट म्हणून. पण त्याचं सिक्रेट असं आहे प्रत्यक्षात ते टॉयलेट नाहीये. चर्चिल या ठिकाणी आत जात असत आणि तिथून हॉटलाईन जोडलेली होती थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याकडे. त्यामुळे जे या सर्व प्रकरणाशी युद्धाशी संबंधित किंवा अन्य काही प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये जी गुप्त मेसेज असेल किंवा गुप्त चर्चा असेल ते चर्चिल या ठिकाणाहून रुझवेल्ट यांची चर्चा करत असत. याचा कुणालाही थांगपत्ता सुद्धा नव्हता. पहा दे या ठिकाणी चर्चिल राहत असत. सर्व अत्याधुनिक सोयी आणि सुविधा इथं उपलब्ध होत्या. आपण पाहू शकताय. आता ह्याच्या शेजारी जी खोली आहे ही ती टेलिफोन रूम, ह्याच्या बाहेर टॉयलेट असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी सतत सगळीकडून माहिती बातम्या वगैरे येत असत आणि सतत चर्चा व्हायची आणि सगळं प्लॅनिंग व्हायचं. युद्धाच्या बद्दल आराखडे तयार होत असत. सर्वकडे 400च्या आसपास लोक इथं राहत असत. वेगळ्या कॅटेगरीतली वेगवेगळ्या फील्डमधली लोक इथं राहत असत. स्टाफ मेंबर राहत असत आणि याबद्दल सगळी चर्चा इथं सतत होत असे. तुम्ही आता या ठिकाणी चर्चिल यांच्या काही ओरिजिनल वस्तू पहा. हा सुप्रसिद्ध सिगार तुम्ही इथं पाहू शकताय
आणखीन चर्चिलच्या वापरातल्या वस्तू आहेत तिथे. तो टाईपरायटर, फेमस बो बघा. रुझवेल्ट यांनी चर्चिल यांना अमेरिकेचं नागरिकत्व दिलं होतं. तो अमेरिकेचा पासपोर्ट बघा चर्चिल यांचा. मित्रांनो, माझा युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा. धन्यवाद.